शिंदेच्या सोबत तुमचं वैयक्तिक मतभेद आहेत की नवी मुंबईच्या दृष्टीनं काही विकासाच्या प्रश्नावर तुमचे मतभेद आहेत? एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. बर. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, हम्म. टांगा पलटी घोडे फरार. हम्म. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तुझ्या अगोदर गणेश नाईक 3 वेळा या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तुझ्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं घेताना ती जी गावं घ्यावी हा प्रश्न मीच मांडला होता. बरं. परंतु कंडिशनल होता. हम्म. मंत्रालयात बैठक बोलवली, आम्हाला विचारलं पण नाही हम्म. की बा तुमची अशी गावं आम्ही समाविष्ट करतो आणि याच्या विकासासाठी अशा अशा गोष्टी करतो. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना हम्म. तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, हा, बेपत्ता करून टाकेल. बेपत्ता. बर. आता नवी मुंबईच्या हे माझं व्यक्तिगत मत आहे. हा व्यक्तिगत मत. नाही, 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 ही लढाईच आता हे पक्षाचा जर का उद्याला नवी मुंबईला सुद्धा, अरे नवी मुंबईचे जर घोड्याचे रेस पकडले ना, नवी मुंबईचे घोडे पळतील ना, त्यांची धूल सुद्धा तुम्हाला गाठता येणार नाही. बर. नवी मुंबई ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नॉनस्टॉप पहिला नंबर महाराष्ट्रात मिळतोय. देशामध्ये 3रा नंबर. पाण्याचं वितरण आणि पाणी पुरवठ्यामध्ये नवी मुंबईला 1 नंबरचं बक्षीस मिळलं राष्ट्रीय स्तरावर. पण तुम्ही म्हणाला 3,000 कोटींचा घोटाळा झाला. तो आता नंतरचा ना. 3,000 कोणी केला? 3,000 प्रशासकीय ज्यावेळेला आमच्या महापौराची कारकीर्द संपली त्यावेळेला 3,000 कोटी रुपये FD होती. या प्रशासकीय कालखंडामध्ये त्याच्यातले फक्त 800 कोटी शिल्लक राहिले. 2200 कोटी रुपयाची उलधन केली. कोणात रिंग करून 1 2 3 हे काम तुला, ते काम तुला, अशा प्रकारची एकेका त्याला आपण गावठी भाषेत चमचे म्हणतो. चमच्यांच्या वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं. सर्वसामान्य नगरसेवकाच्याकडे 10 लाखाची सुद्धा कामं झाली नाही. आता नवी मुंबईची वार्ताच करू नका. तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराची पाण्याची व्यवस्था काय सांगा. STPची काय व्यवस्था आहे, घनकचऱ्याची काय व्यवस्था आहे. नवी मुंबई ते तुमच्यासारख्या केवळ काय बदल करायचे. अरे नवी मुंबईची जनता सुजान, अतिशय जाणकार आहे. ते जुनं ते सोनं अशाच प्रकारे वागवणार आहेत. नवी मुंबई हे भविष्याचं शहर आहे. या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आलं म्हणजे जरी ते हद्दीच्या बाहेर असेल तर या सगळ्याचा ताण नवी मुंबईवरती येणार आहे. आज नवी मुंबईकरांमध्ये किंवा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना वाटतंय की या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. तुमचं काय व्हिजन आहे त्याच्याबद्दलचं? कसा इथला